आज दहिवडी कॉलेज दहिवडी येथे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त हीरक महोत्सवी वर्ष 2024 निमित्त पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। पाककला स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.टी. साळुंखे साहेब व ज्युनियर विभागाच्या उपप्राचार्या सौ नंदिनी साळुंखे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले। आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता करता पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि कॉलेजच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आपण विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये आज पाककला स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे। या स्पर्धेच्या प्रमुख पाहुणे आणि आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस.टी. साळुंखे साहेब आणि ज्युनियर विभागाच्या उपप्राचार्या सौ नंदिनी साळुंखे मॅडम हे इथं आलेले आहेत। तर त्यांचं आपण स्वागत करूया। तर मी नवसाला विनंती करते आज आपल्या या स्पर्धेसाठी डॉक्टर खामकर सुद्धा उपलब्ध आलेले आहेत। तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्राचार्यांना विनंती करते की अन्नाचे सादरीकरण करणं हे काम आपण शेफ करतात असं मानतो आणि घरातल्या गृहिणी करतात एवढंच आपण मानतो। आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे धावपळीच्या युगामध्ये आपण बऱ्यापैकी बाहेरून अन्न ऑर्डर करणं ही एक आता प्रथा बनलेली आहे। तर भारतामध्ये कडधान्य आणि पालेभाज्या याचा आहारात जास्त वापर केला जातो, परंतु परंपरागत हा वापर जास्त केलेला दिसून येतो। मात्र आधुनिक काळामध्ये बदलत्या जीवनशैलीमध्ये हा कुठेतरी वापर कमी झालेला आहे असं आपल्याला दिसून येतं। तर याचं महत्त्व आणि याची जाणीव जागृती व्हावी म्हणून आपण आजचा जो विषय घेतलेला आहे पाककलेचा तो आहे कडधान्य व पालेभाज्यांपासून बनवलेले पदार्थ। तर जवळजवळ आमच्या पाककले स्पर्धेमध्ये 15 पार्टिसिपेट विद्यार्थी झालेले आहेत। तर ह्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कॉलेजच्या वतीनं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करते। आज आपण आपल्या शरीरासाठी कडधान्यांचं महत्त्व काय आहे हे आपण थोडक्यात थोडंसं जाणून घेऊयात। तर कडधान्य हे आपल्यासाठी
ती समाजाला सुद्धा प्रबोधन करण्याचं काम करतील अशा व्यक्त मी इथं करते. आणि कडधान्याचं जे महत्व आहे ते आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे. कडधान्यातून आपल्याला प्रोटीन, फायबर्स, लोह आणि इतर घटक हे आपल्याला मिळत असतात. त्यामुळं बऱ्याच आजारांना आपण जे निमंत्रण देणार आहे ते कुठंतरी नियंत्रणामध्ये येईल. त्यानंतर पालेभाज्यांचा वापर हे आता कमी प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो. पालेभाज्या म्हणजे आपण त्यांच्या मूल्यावर जातो की 15-10 रुपयाला, 15 रुपयाला, 10 रुपयाला ती पालेभाज्या मिळतात आणि मग त्याचं मूल्य जसं आहे तसं त्याची व्हॅल्यू सुद्धा तशीच असेल. पण तसं नाही. पालेभाज्यांमध्ये जे त्या पानांमध्ये, पालेभाज्यांच्या पानांमध्ये जो बीटा कॅरोटीन हा जो घटक आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं की शरीरामध्ये तो त्याचं हे होतं ऑब्झर्प्शन होऊन त्याचं अजीवनसत्वामध्ये रूपांतर होतं. आणि हे अजीवनसत्व कशामुळे आपल्याला कशामध्ये उपयोगी ठरतं तर अंध. तर आता भारतामध्ये जर बघितलं तर जवळजवळ एका वर्षामध्ये 30,000 बालकं अंध होत आहेत. तर हे होऊ नये, रात आंधळेपणा येऊ नये म्हणून पालेभाज्या खाणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर फायबर भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर आता बीट असेल तर फळभाज्यामध्ये जरी आलं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये रक्तवाढीचं प्रमाण किंवा हृदयरोग असेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्याचं काम हे पालेभाज्या आणि कडधान्य करत असतात. म्हणून आम्ही ही थीम ठरवली की कडधान्य आणि पालेभाज्यांपासून बनवलेले पदार्थ. त्याच्या अगोदर आमचं तृणधान्य असं चाललं होतं. तर मागच्या वर्षी 2023 हे वर्ष जे तृणधान्य अशी स्पर्धा घ्यायचं असं आमचं ठरलं होतं. परंतु किती विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतील किंवा विद्यार्थ्यांना ती संकल्पना माहिती आहे का तृणधान्य म्हणजे काय, त्यासाठी मग आम्ही हा विषय निवडला. तर यातून आमचा एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना कडधान्य आणि पालेभाज्या याचं महत्त्व कळावं आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाला कळावं. आणि आजची जी जीवनशैली, बदलती जीवनशैली आहे, फास्ट फूड मुली खात असतात, मुलं खात असतात, समाजामध्ये वडापाव खाणे किंवा इथं आमच्याच कॉलेजच्या बाहेर जे हे मिळतात पॅटीज किंवा चायनीज वगैरे ह्या गोष्टी जास्त खाल्ल्या जातात. तर त्या खाऊ नयेत आणि ह्याचं महत्त्व कळावं यासाठी आम्ही हा विषय ठेवलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी पण छानपैकी प्रतिसाद करा. मिलेट्स मध्ये 6 प्रकारचे मिलेट्स आहेत. पण आपल्याकडे राळे आणि वरी हे मिलेट्स मिळतात. बाजरी आणि नाचणी हे सुद्धा मिलेट्स मध्ये येतात. तर तुमच्या घरामध्ये डायबिटीज, बीपी, कॅन्सर याचा पेशंट असेल तर त्याला जर तुम्ही खायला दिलं तर ते कंट्रोल मध्ये येते. ही महत्वाची गोष्ट मिलेट्स. आता आज जे छान पदार्थ बनवले, थालीपीठ, खरडा दही आणि मुगाचे डोसे बनवले, कटलेट बनवले, तर हे सगळे पदार्थाची ऑर्डर तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. तर मी सरांना सांगते की हे पदार्थ तुम्ही आदल्या दिवशी जर सांगितलं तर आम्हाला देणं छान सोयीचं होईल. आमचे सगळे सहकारी नेहमीच आपण सर्व जयंतीमध्ये असे उपक्रम करत असतो. परंतु आपल्याला जो कुकिंगचा कोर्स चालू झालेला आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मुलींचा रिस्पॉन्स आहे. मुलं सुद्धा छान सहभाग देत आहेत. त्यांनी बेकरीमध्ये एक्सपर्ट आहेत आणि मुलांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. कारण जे विद्यार्थी त्याच्यात सहभागी झाले नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा माहिती द्या. आणि आता आपण मिलेटबद्दल ऐकलं तर मिलेट प्रत्यक्ष आपण आपल्या कॅम्पसमध्ये घेतोय. म्हणजे लोकमान्य आपली शेती आहे 40 एकर, त्याच्यामध्ये आम्ही आता बाजरी काढली, जवळजवळ 80 कोटी बाजरी झाली आहे. गेल्या वर्षी ज्वारी प्लस मका पात आहे, ऊस आहे. पण मिलेट मान तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येते. तर तुम्ही सुद्धा मोठे झाल्यानंतर मिलेटचा वापर करा. म्हणजे बेनिफिट जागतिक लेवलवर सगळ्यांनी मान्य केलेली. अगं हळद कुठे आहे तिखटाच्या बाजूला आणि तिखट कुठे आहे? हळदीच्या बाजूला. अगं चिमटा लवकर. अहो गॅस बंद करायचा ना मग. पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता. पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता. वांग्याचं काय होणार नाही, जिऱ्याचं मोहरीशी भांडण बाय. कोची बिची होऊ दे थोडीशी मिरचीची फोडणी, येणार अंगाशी भाजणार शिट्टी, कुकरच्या आधी बाय 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 ग.
रश्याचा फार भाकरीचा झालाय चमत्कार सुरीची धार बघून पार दुरून केलाय नमस्कार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार अगं हळद कुठे तिखटाच्या बाजूला आणि तिखट कुठे हळदीच्या बाजूला अगं चिमटा दे लवकर अहो गॅस बंद करायचा ना मग पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता वांग्याचं काय होणार नाही जिऱ्याचं मोहरीशी भांडण बाय कोची बिची होऊ दे थोडीशी मिरचीची फोडणी येणार अंगाशी वाजणार शिट्टी कुकरच्या आधी बाय 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 ग डोक्याला भार रश्याचा फार भाकरीचा झालाय चमत्कार सुरीची धार बघून पार दुरून केलाय नमस्कार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार चवीला भारी मस्त मजेदार किचन आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये अगं हळद कुठे तिखटाच्या बाजूला आणि तिखट कुठे हळदीच्या बाजूला अगं चिमटा दे लवकर अहो गॅस बंद करायचा ना मग पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता वांग्याचं काय होणार नाही जिऱ्याचं मोहरीशी भांडण बाय कोची बिची होऊ दे थोडीशी मिरचीची फोडणी येणार अंगाशी वाजणार शिट्टी कुकरच्या आधी बाय 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 ग डोक्याला भार रश्याचा फार भाकरीचा झालाय चमत्कार सुरीची धार बघून पार दुरून केलाय नमस्कार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार अगं हळद कुठे तिखटाच्या बाजूला आणि तिखट कुठे हळदीच्या बाजूला अगं चिमटा दे लवकर अहो गॅस बंद करायचा ना मग पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता वांग्याचं काय होणार नाही जिऱ्याचं मोहरीशी भांडण बाय कोची बिची होऊ दे थोडीशी मिरचीची फोडणी येणार अंगाशी वाजणार शिट्टी कुकरच्या आधी बाय 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 ग डोक्याला भार रश्याचा फार भाकरीचा झालाय चमत्कार सुरीची धार बघून पार दुरून केलाय नमस्कार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार चवीला भारी मस्त मजेदार किचन प्रसीद मम भास्करा अन्नपूर्णा
म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा अन्नपूर्णा नमस्तुभ्यं प्रसीद मम रुचिरा अन्नपूर्णा नमस्तुभ्यं प्रसीद मम रुचिरा रुचिरा अगं हळद कुठे तिखटाच्या बाजूला आणि तिखट कुठे हळदीच्या बाजूला अगं चिमटा दे चिमटा लवकर अहो गॅस बंद करायचा ना मग पाटा आणि वरवंटा ठेचायाला खलबत्ता पाटा आणि वरवंटा ठेचायाला खलबत्ता वांग्याचं काय होणार नाही जिऱ्याचं मोहरीशी भांडण बाय गोची बिची होऊ दे थोडीशी मिरचीची फोडणी येणार अंगाशी भाजणार शिट्टी कुकरच्या आधी बाय 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 ग डोक्याला भार रश्याचा फार भाकरीचा झालाय चमत्कार सुरीची धार बघून पार दुरून केलाय नमस्कार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार अगं हळद कुठे तिखटाच्या बाजूला आणि तिखट कुठे हळदीच्या बाजूला अगं चिमटा दे चिमटा लवकर अहो गॅस बंद करायचा ना मग पाटा आणि वरवंटा ठेचायाला खलबत्ता पाटा आणि वरवंटा ठेचायाला खलबत्ता वांग्याचं काय होणार नाही जिऱ्याचं मोहरीशी भांडण बाय गोची बिची होऊ दे थोडीशी मिरचीची फोडणी येणार अंगाशी भाजणार शिट्टी कुकरच्या आधी बाय 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 ग डोक्याला भार रश्याचा फार भाकरीचा झालाय चमत्कार सुरीची धार बघून पार दुरून केलाय नमस्कार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार चवीला भारी मस्त मजेदार किचन आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा अन्नपूर्णा नमस्तुभ्यं प्रसीद मम रुचिरा अन्नपूर्णा नमस्तुभ्यं
अगं हळद कुठे आहे तिखटाच्या बाजूला आणि तिखट कुठे आहे हळदीच्या बाजूला अगं चिमटा दे चिमटा लवकर अहो गॅस बंद करायचा ना मग पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता वांग्याचं काय होणार नाही जिऱ्याचं मोहरीशी भांडण बाय कोची बिची होऊ दे थोडीशी मिरचीची फोडणी येणार अंगाशी बाजणार शिट्टी कुकरच्या आधी बाय 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 ग डोक्याला भार रश्याचा फार भाकरीचा झालाय चमत्कार सुरीची धार बघून पार दुरून केलाय नमस्कार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार अगं हळद कुठे आहे तिखटाच्या बाजूला आणि तिखट कुठे आहे हळदीच्या बाजूला अगं चिमटा दे चिमटा लवकर अहो गॅस बंद करायचा ना मग पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता पाटा आणि वरवंटा ठेचायला खलबत्ता वांग्याचं काय होणार नाही जिऱ्याचं मोहरीशी भांडण बाय कोची बिची होऊ दे थोडीशी मिरचीची फोडणी येणार अंगाशी बाजणार शिट्टी कुकरच्या आधी बाय 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 ग डोक्याला भार रश्याचा फार भाकरीचा झालाय चमत्कार सुरीची धार बघून पार दुरून केलाय नमस्कार चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार चवीला भारी मस्त मजेदार किचन आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोच आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे